नमस्कार मित्रांनो, आज आपण कोल्हापूरमधले अजून काही नवीन ठिकाणं पाहणार आहोत। आज आम्ही सकाळी सकाळी महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरजवळ असलेले किल्ले फिरण्याचा प्लॅन केला। त्यात पहिला किल्ला सौंदलगा। हा किल्ला कोल्हापूरपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे। कोल्हापूर बेळगाव हायवेला लागून सौंदलगा गावात हा किल्ला आहे। त्यानंतर आम्ही निघालो निपाणी किल्ल्याला जायला। सौंदलगापासून अवघ्या 10 किलोमीटरवर महामार्गाजवळील निपाणी या गावात निपाणकर देसाई यांचा राजवाडा आहे। आजही इथे त्यांचे वंशज वास्तव्यात आहेत। या किल्ल्यात मोठे मोठे प्रवेशद्वार आजही स्वराज्याची साक्ष देत दिमाखात उभे आहेत। या किल्ल्यात काटे दरवाजा, लाखे दरवाजा, कमान दरवाजा असे मोठे मोठे दरवाजे आहेत। त्यानंतर आम्ही पोहोचलो वल्लभगडला। निपाणीपासून 20 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे। गाडी मंदिराजवळ जाते आणि इथून फक्त 5 मिनिटाची चढाई आहे। शंकेश्वर गावाजवळील वल्लभगड हा अतिप्राचीन गडांपैकी एक आहे। या किल्ल्याचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी करून घेतला होता। वल्लभगड सुमारे 1850 फूट उंचीवर आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गडांप्रमाणेच वल्लभगडाच्या बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा यांच्याकडे जाते। सन 1659 मध्ये शिवरायांनी हा गड जिंकून घेतला होता। वल्लभगड पाहून आम्ही पोहोचलो सामानगड किल्ल्यावर। वल्लभगड पासून 24 किलोमीटर अंतरावर सामानगड आहे। साधारणतः 1 तासात आम्ही गडावर पोहोचलो। कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गडांप्रमाणे सामानगड बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा यांच्याकडे जाते। सन 1667 मध्ये शिवरायांनी हा गड जिंकून घेतला होता। वाहतुकीस सुलभ पण तरीही सुरक्षित असलेल्या या किल्ल्यावरून इतर गडांना किंवा सैनिकांना लागणारे सर्व युद्ध साहित्य व इतर आवश्यक साहित्यांचा पुरवठा केला जात असतो। सामानगडावर जाण्यासाठी वरपर्यंत डांबरी रस्ता आहे। पर्यटकांनी सामानगड आवर्जून पाहण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गडावरील वैशिष्ट्यपूर्ण रचनेच्या जांभ्या दगडात कुशलतेने खोदून काढलेल्या विहिरी। सायंकाळी 4च्या सुमारास आम्ही पोहोचलो लक्ष्मी विलास पॅलेसला। सध्या पॅलेसचे काम चालू असल्यामुळे आम्ही फक्त बाहेरूनच पॅलेस बघितला आणि पोहोचलो टाउन हॉलला। टाउन हॉल संग्रहालयाची इमारत ही वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे। सदरची ही इमारत गोथिक या पद्धतीने बांधली आहे। ब्रह्मपुरी येथे उत्खननात सापडलेल्या पुरातन मूर्ती, कलात्मक वस्तू, प्राचीन नाणी, भरतकामाच्या वस्तू, शस्त्रे इत्यादी आकर्षकरित्या मांडून ठेवलेल्या वस्तू इथे पाहायला मिळतात। त्यानंतर आम्ही आलो राजश्री शाहू महाराज स्मारकाकडे। हे ठिकाण खूप शांत, स्वच्छ आणि पवित्र आहे। शाहू महाराज हे थोर समाजसुधारक आणि शिक्षणप्रेमी राजा होते। रात्री 8 वाजता आम्ही मिरजकर दूध कट्टाजवळ आलो। इथे तुम्हाला मिळतं ताजं दूध। खास करून इथे पैलवान आणि पर्यटक या ठिकाणी दूध प्यायला येतात। रात्रीच्या जेवणासाठी आम्ही स्वरूप लक्ष्मी भोजनालय येथे आलो। हे शुद्ध शाकाहारी आणि घरगुती चव असलेल्या थाळींसाठी प्रसिद्ध आहे। येथील जेवण सात्विक आणि पारंपरिक आहे आणि इथली पुरणपोळी थाळी रोज श्री महालक्ष्मी देवी मंदिरात नैवेद्य म्हणून अर्पण केली जाते। तर आम्ही मंदिराजवळच्या दुकानात गेलो काही खास कोल्हापुरी वस्तू खरेदीसाठी। कोल्हापुरी साज म्हणजे मराठी पारंपरिक दागिन्यांमधील एक शान। कोल्हापूरच्या खाद्य संस्कृतीतलं एक अनोखं आणि लोकप्रिय नाव म्हणजे आंबा भडंग। ही कोरडी, तिखटसर आणि गोडसर लज्जतदार भेळ चवीसाठी खूप प्रसिद्ध आहे। पुढच्या भागात आपण अजून काही खास ठिकाणं पाहणार आहोत। तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।